नमस्कार. आज आपण एक पारंपरिक असा पदार्थ पाहणार आहोत. त्यासाठी मी इथं रेशनच्या तांदळाचा वापर केलेला आहे आणि 2 कप आपण हे मोजून घेतलेले आहे आणि त्यामध्ये पाणी घालून आपण 2 ते 3 पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता त्यामध्ये पाणी घालून आपण त्याच्यावर झाकण ठेवून देणार आहोत आणि आपल्याला हे तांदूळ जे आहेत तर ते 3 दिवसपर्यंत आपल्याला भिजत घालायचे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आपण त्याला एक वेळा पाण्याने धुवून पुन्हा त्यात पाणी घालून आपल्याला ठेवून द्यायचं आहे. असं 3 दिवस करायचं आहे आणि चौथ्या दिवशी आपल्याला चाळणीवर ते निथळत ठेवायचे आहे आणि सुती कपड्यावर फॅनच्या हवेमध्ये आपल्याला त्याला सुकत घालायचे आहे. त्याला खूपही कोरडे करायचे नाही आहेत. तर आपण आता पाहिलंच असेल की आपण जर हाताने ते दाबले तर ते तांदूळ आपल्या हाताला चिटकतात आणि म्हणजे पूर्णही चिटकत नाही, तर थोडे चिटकलेले राहतात, म्हणजे थोडेसे ओलसर असे हे तांदूळ आतून पाहिजे, वरून थोडेसे कोरडे असतात. आता हे तांदूळ आपण काय करणार आहोत, तर मिक्सरच्या पॉटमधून बारीक त्याची पावडर तयार करून घेणार आहोत आणि बारीक चाळणीने आपल्याला ते चाळून घ्यायचे आहे आणि वर जे उरलेलं असेल कण्या त्याच्या, त्या पुन्हा टाकून आपल्याला त्यात पुन्हा तांदूळ ॲड करून असे संपूर्ण तांदूळ आपल्याला हे त्या मिक्सरमधून काढून त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी जो बारीक रवा ह्या तांदळाचा उरतो तो आपल्याला बाजूला काढून ठेवून द्यायचा आहे. त्याचा उपयोग आपण पुढे करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपलं संपूर्ण तांदूळ जे आहे त्याचं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण हे कपाच्या साहाय्याने मोजून घेत आहोत. तर अगदी दाबून भरायचं नाही आहे पीठ, तर ते हलकं भरायचं आहे आणि या ठिकाणी आपले 3 कप हे पीठ भरलेलं आहे. मी 2 कप तांदूळ घेतलेले होते, त्याचं 3 कप पावडर तयार झालेली आहे. तर आता हा घरचाच गूळ आहे, तो मी म्हणजे असा मुद्दाम विकत नाही आणला किंवा थोडा पिवळसर जो गूळ मिळतो तो विकत नाही आणला. जो घरी होता तोच गूळ मी इथं किसून वापरलेला आहे, कारण ते आपल्याला मोजायचं आहे, त्यामुळे त्याला किसून घेतलं आहे आणि 3 कपाला 1.5 कप आपल्याला हे गूळ जो आहे तर तो टाकायचा आहे. तर मुद्दाम तुम्हाला मी या ठिकाणी दाखवला आहे की तो अर्धा कप आहे आणि सुरुवातीला आपण 1 कप त्यामध्ये गूळ घालून घेतलेला आहे आणि आता थोडंसं ओलसर असं हे पीठ असतं आणि त्यामध्ये आपल्याला गूळ हा मिक्स करून घ्यायचा आहे. हाताच्या साहाय्याने त्याला चांगलं दाबून दाबून कालवायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. कोणी हे मिक्सरमधून सुद्धा काढतात, पण या ठिकाणी मी मिक्सरमधून काढलेलं नाही. आपल्या छान पद्धतीने असा गोळा तयार झालेला आहे. तर असे आपले हे 3 गोळे तयार झालेले आहेत. तर आपण हे आता ठेवून देणार आहोत. हे 8 दिवसपर्यंत छान आरामात फ्रीजच्या बाहेर राहू शकतो. तर आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा ते अनारसे आपण तयार करू शकतो. तर याचं आता आपण डब्याचं झाकण लावून हे ठेवून देणार आहोत. आणि आता मी 2च दिवसानंतर हे पुन्हा काढलेलं आहे आणि एक गोळा असा परातीमध्ये घेतलेला आहे आणि तो फोडून घेतलेला आहे. आता एक गोळ्याचंच आपण आज अनारसे करणार आहोत आणि नंतर जसे लागेल तसे आपल्याला नंतर ते तयार करता येतात आणि गरम गरम खायला सुद्धा ते छान लागतात. आणि आता थोडंसं रवाळ असल्यामुळे थोडंसं पाण्याचाच वापर मी या ठिकाणी केलेला आहे. दुधाचा वापर केला नाही आहे. अगदी 2 चमचे थोडंसं पाणी आपल्याला लागलेलं आहे आणि छान आपला हा गोळा तयार झालेला आहे. छान त्याला आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि आपण गूळ घालून ते ठेवून दिल्यामुळे छान असं ते पीठ फर्मेंट होतं आणि सुंदर अशी जाळी ही आपल्या अनारशाला पडते. तर आता अगदी छान असा पेढ्यासारखा मऊसूत असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आणि गोळा तयार करताना किंवा लांबवताना किंवा गोल करताना त्याला क्रॅक्स पडलेले नाही आहे, म्हणजे आपलं पीठ छान पद्धतीने तयार झालेलं आहे. आता या ठिकाणी मी खसखस खाली टाकून घेतलेली आहे आणि आता मी तुम्हाला म्हटलं होतं की तो तांदळाचा रवा उरलेला आहे, त्याचा वापर आपण पुढे करणार आहोत. तर या ठिकाणी थोडासा ह्या तांदळाचा रवा जो आहे तो सुद्धा मी त्या खसखशीसोबत टाकून घेतलेला आहे की आपला जो गोळा आहे अनारशाचा तो छान पद्धतीने असा तो फिरतो त्याच्यावर आणि उजव्या हाताचं जे बोट आहे त्याने आपल्याला
मागे करायचा आहे आणि डाव्या हाताच्या बोटाने पुढे सरकवत असा थापत न्यायचा आहे. आणि जिथं आपल्याला थोडासा गोलाकार कमी वाटला तिथं किंवा थोडं जाड वाटलं तिथं अजूनच आपण बोटाच्या साहाय्याने त्याला समान असं करून घ्यायचं आहे. आणि आता आपण मध्यम अशा आचेवर किंवा आपलं तेल हे जे आहे तर ते मीडियम असं गरम पाहिजे. म्हणजे खूप जास्त गरमही नको, नाही तर टाकल्याबरोबर आपला हा अनारसा हा जळून जाईल. आणि थंड जर असेल म्हणजे कमी गरम असेल तर आपला अनारसा हा छान वर येणार नाही. तर त्यासाठी आपल्याला मध्यम असं मीडियम असं तेल हे गरम पाहिजे आहे. त्यामुळे अनारसा आपण टाकल्या असा तो थोडासा वर येतो आणि झाऱ्याच्या साहाय्याने त्याच्यावर आपल्याला तेल हे उडवत जायचं आहे. म्हणजे वरच्या बाजूनी सुद्धा तो शेकला जाईल, कारण अनारसा दोन्ही बाजूने आपण तळत नाही. आणि खसखशीची बाजू जी आहे ती नेहमी आपल्याला वर ठेवायची आहे. आणि गुळाचे असल्यामुळे अतिशय पौष्टिक आणि असे जाळीदार असे आपले हे अनारसे तयार झालेले आहे. अधिक महिनासुद्धा आहे, त्यामुळे अनारशांचं महत्त्व खूप जास्त आहे. तर अशी माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि झाऱ्यावरचं तेल जे आहे तर हे या पद्धतीने आपल्याला अगदी निथरून घ्यायचं आहे. आणि पुन्हा एक्स्ट्रा जे तेल आहे तर ते निथरून जाण्यासाठी आपण ते पुरणाची जी जाळी आहे तर त्या जाळीवर आपण ते ठेवलेले आहे. त्यामुळे अजिबात तेलकट हे अनारसे होत नाही आणि आतून जाळीसुद्धा खूप सुंदर अशी याला पडते आणि थोडेसे जाडसर असे हे अनारसे आहेत. धन्यवाद.